बसवलेले होते। उपस्थित केले जात होते, कारण ज्या पद्धतीनं ही आत्महत्या झालेली होती आणि आत्महत्येच्या पहिल्या दिवशीच आपण बघितलेलं होतं की तिच्या शरीरावरती वळ होते। कसपटे कुटुंबीय जे वैष्णवीचे कुटुंबीय आहेत त्यांनी तोच आक्षेप या ठिकाणी घेतलेला होता की तुम्ही या ठिकाणी यांना ताब्यात ठेवा, परंतु पोलिसांनी हा हलगर्जीपणा या ठिकाणी दाखवला। त्यांना ताब्यात ठेवण्याचं धाडस जे आहे ते या ठिकाणी दाखवलं नाही, कारण एक राजकीय पाठबळ या राजेंद्र हगवणे आणि अख्ख्या हगवणे कुटुंबियांच्या पाठीशी होतं आणि म्हणूनच पोलीस त्यांना ताब्यात घेऊ शकलेली नव्हती। आणि त्यानंतर ज्या वेळेला हे सगळं स्पष्ट झालं, पीएम रिपोर्ट आला, एका पाठोपाठ एक सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी समोर येत होते आणि मग ज्या वेळेला गुन्हा दाखल झाला तोपर्यंत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी हे जे आहेत ते पसार झालेले होते। पोलिसांनी पती शशांक असेल, सासू लता असेल आणि ननंद अशा या तिघांना करिश्मा या तिघांना जे आहे ते या ठिकाणी ताब्यात घेतलं खरं, परंतु हे दोघं जे मुख्य होते त्यातले राजेंद्र हगवणे मुख्य होते, त्यांना मात्र या ठिकाणी अटक करण्यात पोलिसांना अपयश आलं। आणि मग ते या बावधन पोलीस स्टेशन पासून लगतच पुणे बेंगलोरचा हायवे आहे आणि पुणे बेंगलोरच्या हायवे पासून या ठिकाणी ते पुढे जे आहेत ते या ठिकाणी सरकत गेले आणि इथूनच एक 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती तळेगाव आहे आणि त्याच तळेगाव मधला जो सीसीटीव्ही आहे तो आता आपल्या हाती लागलेला आहे आणि हाच सीसीटीव्ही जो आहे तो पहिल्या ते दुसऱ्या दिवशीचा या ठिकाणी असल्याचं आपल्याला माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते आहे। आणि जवळपास तिथंच त्यांनी मटणावरती ताव मारला, म्हणजे एकीकडं आपली सून या ठिकाणी आपण तिच्यावरती अत्याचार केलेला आहे, तिचा हुंडाबळी झालेला आहे आणि हे दोघं सासरे आणि दीर त्या ठिकाणी मटणावरती ताव मारतानाचा हा व्हिडिओ जो आहे तो सीसीटीव्ही आहे तो आपल्या हाती लागलेला आहे। आणि तिथून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे अगदी पोलीस कर्जत असेल, लोणावळा असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला। खरं तर पोलिसांचा हलगर्जीपणा सुरुवातीलाच या ठिकाणी दिसलेला आहे, मात्र जेव्हा या प्रकरणाला माध्यमांनी वाचा फोडली आणि प्रेशर क्रिएट या ठिकाणी केलं, मग पोलीस जागे झाले आणि पोलिसांनी मग या ठिकाणी सूत्र हलवायला सुरुवात केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आदेश दिले, गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले, मग सूत्र सगळी हल्ली आणि काल आपण बघतोय इथं जी सगळी वाहनं दिसतात यापैकी अनेक वाहनं जी आहेत ती या हगवणे कुटुंबियांना पळून जाण्यासाठी, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पळून जाण्यासाठी मदत करणारी होती आणि म्हणूनच ही सगळी वाहनं जी त्यांचे मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांची सगळी वाहनं या ठिकाणी पोलिसांनी अशा पद्धतीनं ताब्यात घेतली, त्या सगळ्यांना ताब्यात घेतलं, सगळे मार्ग बंद केले। काल असं कळतंय की ते सातारा जिल्ह्यात होते, पुशेगाव मार्गे ते या ठिकाणी पुण्याकडे येत होते, असं सुद्धा माहिती जी आहे ते आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे। नंतर स्वारगेट मध्ये या ठिकाणी एका पथकानं या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना बेड्या ठोकलेल्या आहेत आणि अटकेनंतरचा व्हिडिओ याच बावधन पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आज पहाटे 4:30 ते 5च्या दरम्यान आणलेला आहे आणि या अटकेचा व्हिडिओ सुद्धा आता एबीपी माझा छाती लागलेला आहे। त्यांना अटक करण्यात आल्याचं देखील आपण या व्हिडिओच्या दृष्टीनं पाहतोय। सध्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पोलीस स्टेशनमध्ये नाही येत असं इथं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे, परंतु त्या पुढं पोलीस आता कशा प्रकारे तपास करतायत आणि त्यांच्या 7 दिवसाचा प्रवास कसा होता, ते कुठं कुठं पळाले, त्यांना कुणी कुणी मदत केली, हे सगळं आता समोर येणं गरजेचं आहे, कारण अख्ख्या राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलेलं आहे। अगदी नाझीम, हा जो व्हिडिओ आपल्या हाती लागलेला आहे तो साधारणपणे इथल्याच तळेगाव परिसरामधला आहे, जिथे एका हॉटेलमध्ये ही सगळी मंडळी बसलेली दिसतीये। मात्र या व्हिडिओमध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांसोबत आणखी काही लोक सुद्धा दिसतायत। हे नेमके कोण आहेत याचं काही कळू शकलेलं आहे का? कारण राजेंद्र हगवणे यांचे सख्खे भाऊ संजय हगवणे यांना सुद्धा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे पहिल्या दिवसापासून जसं म्हणजे आता हे आपण बावधन पोलीस स्टेशन आणि इथं लगेच लागून पुणे बेंगलोर हायवे आहे आणि त्याच्या पलीकडे मुळशी म्हणजे जिथं भुकुम जे गाव हगवणे कुटुंबियांचं आहे तिथून ते या ठिकाणी पसार झाले आणि इथून ज्या पद्धतीने ते गेलेले आहेत तर त्यांना पहिल्या दिवसापासून जे मदत करत होते, आता ज्या आपल्या सीसीटीव्ही आपल्या हातात लागलेला आहे त्यात जे त्यांच्या सोबत होते ते परत दुसऱ्या दिवशी त्यांच्या सोबत नसायचे, म्हणजे अतिशय प्लॅनिंग या ठिकाणी या पसार होण्यामध्ये त्यांनी केलेलं होतं। प्रत्येक दिवशी वेगवेगळा माणूस त्यांच्या सोबत असायचा आणि त्यांच्या सोबत ते संवाद त्यांच्या फोनवरून साधत होते, अशी देखील माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळत आहे। त्यामुळं पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते आणि पोलिसांना जेव्हा हे समजलं की काय नेमकं आहे, आता आपल्यासोबत आपले ज्येष्ठ प्रतिनिधी इथं या ठिकाणी पोचणार आहेत। ज्या पद्धतीनं आपण हे सगळं बघतोय की हे प्रकरण
ज्या पद्धतीनं सगळा तपास जो आहे या ठिकाणी सुरू होता, हे पोलिसांनी जे केलेलं होतं, जे ज्यांना मदत करत होते, जे जे मदत करत होते ते सगळ्यांची वाहनं या ठिकाणी आणलेले आहेत आणि हे सगळी वाहनं या ठिकाणी जप्त केलेली आहेत. पोलीस तेच शोध घेत आहेत की त्यांच्यापर्यंत कोण कोण पोहोचत होतं, ते कशा पद्धतीनं सगळीकडे पसार होत होते आणि त्या सगळ्यांची वाहनं ते सगळ्यांना या ठिकाणी ताब्यात घेतल्यानंतर सगळे मार्ग बंद झाले हे जेव्हा या ठिकाणी कळालं, त्यावेळेला ते सातारवरून या ठिकाणी पुण्याच्या दिशेने येत होते आणि स्वारगेट या एसटी स्टँडच्या तिथं त्यांना या ठिकाणी आज पहाटे 4:30 वाजता अटक करण्यात आलेली आहे. यामिनी. अगदी नाझीम, या सगळ्या अटकेपर्यंत नेमकी कोणाकोणाची पोलिसांनी चौकशी केली आणि कशा पद्धतीने हा सगळा सापळा रचण्यात आला त्याविषयी काही कळू शकलंय? यामिनी, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे म्हणजे राजेंद्र हगवणे यांचे लहान बंधू संजय हगवणे यांना सुद्धा काल पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेलं होतं. त्यांची चौकशी या ठिकाणी सुरू होती. राजेंद्र हगवणेचे इतर मित्र आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं होतं. पती शशांक जो आहे त्यांना या ठिकाणी ताब्यात त्यांचे मित्र जे आहेत त्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. सुशीलचे मित्र असतील, अगदी करिश्माचे सुद्धा मित्र जे आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांच्यापर्यंत सुद्धा पोलिसांनी जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. म्हणजे जे जे प्रत्येक व्यक्ती त्यांना मदत करू शकतो असं पोलिसांना वाटत होतं, त्या प्रत्येकाला पोलिसांनी काल दिवसभरात पोलीस स्टेशनला आणलं आणि त्यांची कसून चौकशी केली. त्यांची वाहनं या ठिकाणी ठेवली, त्यांचे फोन्स जे आहेत ते या ठिकाणी ताब्यात ठेवले की त्यांना एखादा फोन आला तर लगेच आपण या ठिकाणी सुगावा काढू, लोकेशन काढू. या सगळ्या क्लुप्त्या ज्या आहेत त्या पोलिसांनी अवलंबलेल्या होत्या. परंतु राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे सापडत नव्हते. पोलिसांचं असं म्हणणं होतं की पोलिसी डोकीनुसार हे सगळं त्यांनी प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे आणि पोलिसांचं कुणाचं याला पाठबळ आहे का हा प्रश्न सुद्धा आहे. कारण आपण बघतोय की कालपासून त्यांचे मामे सासरे जे आहेत, जे पोलीस मध्ये आहेत, मोठ्या पदावरती आहेत, त्यांच्याकडे सुद्धा बोट जे आहेत ते अनेक नाझीम, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत आपल्यासोबत. रुपाली ताई, एक मोठी